विश करायचं म्हणून, कारण सगळ्यांना आयडिया आहे की मी बोलायला लागलो तर कदाचित बराच वेळ बोलू शकतो. आता हे दोन अध्यक्षांनी बऱ्यापैकी कव्हर केले. एम्फासिस कायम स्वराज्य या शब्दावर ठेवला पाहिजे आपण. मला असं वाटतं आम्ही 7-8 वर्ष आपण सगळ्यांनी या प्रवास जो केलाय तो सगळा प्रवास त्या स्वराज्याच्या भोवती करत आहे. स्वराज्य म्हणजे सेल्फ रूल, आपल्या स्वतःच्या लोकांसाठी स्वतःचं साम्राज्य तयार करायचं. तर हा मेसेज इटसेल्फ एवढा पॉवरफुल आहे. जेव्हा रवी म्हटला की आपण एकत्र बसलो होतो, 10-15 फॅमिलीज त्यावेळेस होत्या मला वाटतं इन्व्हॉल्व, 15-20 फॅमिली असतील जास्त. पण कुठल्या एका शब्दाच्या भोवती एवढं बोल आहे आणि कुठल्या एका व्हिजनच्या भोवती एवढं बोल आहे. आपण इतिहासात हजारो वर्ष मागे जरी गेलो तरी सुद्धा एकच शब्द आपला आठवल, तो मराठी हिस्ट्रीमधला, तो स्वराज्य. स्वराज्य आयडिओलॉजीवर जोपर्यंत आपण चालत राहू सक्सेसफुली, तोपर्यंत आपण मोठं होत राहू आणि आपल्या सगळ्या लोकांना मोठं करत राहू. त्यामुळे मला वाटतं की जास्त काय बोलण्याची गरज नाही. त्याच्यानंतर या स्वराज्य आयडिओलॉजीवर माझं पूर्ण भाषण आहे नंतर, त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला जास्त डिटेल ऐकायला मिळेल का. पण सध्या मी थांबतो. करंट कमिटीचे आभार मानले पाहिजे, टाळा वाजवला पाहिजे, कारण सन्मान करणं हा स्वराज्याचा मूलभूत धर्म आहे. दुसरी गोष्ट, पहिल्या दिवशीपासून बऱ्याच लोकांनी कष्ट घेतले. प्रत्येक कमिटी मेंबरचं नाव घेता येणार नाही, प्रयत्न केले तर ते घेता पण येईल. लक्षात राहिले तेवढी लोक प्रत्येकाच्या कर्तृत्वाने, पण आता ते घेणं उचित ठरणार आहे. चुकून मिस होऊ शकतं ना. तर त्या प्रत्येक कमिटी मेंबरसाठी एकदा टाळा वाजवला पाहिजे आणि त्यांच्या आदरासाठी. आणि एक स्पेशल नोटवर पहिल्या वर्षी मला वाटतं आठवण, मगाशी प्रत्येक म्हटलं की आठवणी तुमच्या काय असेल सांगा. एक छोटीशी आठवण फक्त. पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा तोंडलीला मिटिंगला भेटायचो, आम्ही 7 ते 11, 11:30, 12पर्यंत मिटिंग चालायची आमची. प्रत्येक वेळी चहा नाश्ता आणि बऱ्याच वेळा जेवलोय आम्ही रवीच्या इथं. त्या वहिनींचे आभार मानल्याशिवाय आपल्या पुढे जाता येणार नाही. मला वाटतं ऑफिशियल जरी नसेल कमिटी मेंबर द्या तरी सुद्धा कमिटी मेंबरचा पोटाचा सोय केलेल्या व्यक्तीचे आभार मानले पाहिजे. इथं बऱ्याच वहिनी आहेत मागं, बाकी पण बऱ्याच लेडीज आपल्या, ज्या पहिल्या 2-3 वर्ष गणपतीला त्यांच्या इकडे, काहींच्या इथं गणपती आलाय शैलेशच्या इथं, जसं की रवीच्या इथं, काहींनी गणपतीला घरून प्रसाद महाप्रसाद आणलेला आहे. पहिले 2-3 वर्ष घरातल्या टेबल चेअर वापरल्या गेलेल्या आहेत आपल्या. त्याच्यानंतर लोकांचं आपल्या गृहिणींनी घरून महाप्रसाद आणलेला आहे. तर या सगळ्या लोकांसाठी एकदा अजून एकदा टाळ्या वाजवू द्या आणि मग मी आता हँडओव्हर करतो माईक. बाकीचं थोड्या वेळात पेपर देतोच तुमच्याशी बोलायला. सध्या थांबतो.